तर जय खानदेश पब्लिक, कसं काय बरं आहे का? तुम्हासाठी न्यू ब्लॉग लिहिले तुम्हाला भाई. तर तुम्हाला भाई जय रनता सारंगपूरले हनुमान दादान दर्शनले. तर रेल्वे मग म्हणता आपण एक ब्लॉग बनवत मस्त. बाबा बिबा बटेल होता, बाबांसोबत जा म्हणतो भाई लोक. जागा तर काही भेटली नाही. मस्त म्हणता मग वरतीच बटली ना, म्हणता गाणं गुणं ऐकीसन मस्त प्रवास करूत. काय द्या खाली कितली पब्लिक बटेले. जागा बिलकुल नाही होती बाबा, बटायला डायरेक्ट. तर मस्त आरामशीर बाबाला टाइमपास करायला मोबाईल काढावं. बाबाला बोर होतं. मस्त मग सफरना मजा घेतले. तर उन्हत आम्ही सुरत तर फायनली 2 तास आमले लागणार सुरतले पोहोचाले. तर मग आमले गाडीने उडनामात सोड दिना भाई लोक, कारण की सुरतले काम चालू होतं. तर आहे आपले पिकअप मस्त सुरत बिरत दे किसन म्हणतात जाऊ आपण आता सुरतले, कारण की गाडीने उडनामात उतार दिलं होतं आमले. त्या बडा कपडाचा मार्केट सुरत देखत फायनली आपण आता स्टेशनली जायलेत. आता आमने गाडी 10 वाजता लागा होती बाई लोक. तर आम्ही आडे मस्त जेवण करली ना, म्हणता गाडीनं वाट देखत कोण पडत राही. जेवण करली ना, घरतीन बांधलं होतं. तर फायनली आमने गाडी बी लाग गई थी 10 वाजता. म्हणता जागा बी काही भेटी गई थी. बाबा साईडले झोपेला दाबो या बडा जन बाई लोक बडेले दाडे. आपले मस्त जागा भेटत होते खिडकीन जोडे. या जीवन कंपनीवाला होतात. हे आपल्या सोबतच होता सुरेंद्रनगरपर्यंत. तर फायनली आता गाडी बी आली जायला आमनेवाली. ही गाडी चालणे धीरे सुरत बी जात बाई. सुरत एक्सप्रेस आहे गाडी नाव. आई सुरत तीन ठीक 10 वाजता आलंस बोटादले मऊवापर्यंत जसं आहे गाडी. तर मस्त सुरतनी नदी तापी नदी देखत आम्ही मस्त प्रवास करत होत बाई लगे. सुरतनी तापी नदी जाय राहिनी अंधारामध्ये तुमले थोडाफार दिकास होई. म्हणता बाई लोगले नदी देखा दिसन लई जाऊ मस्त. तर मी सफरना मजा लिहा आणि लास्टपर्यंत. तर बाई लोक सफरना मजा घेतलेत. आपलं गावी लागणं अंकलेश्वर पहिलं स्टेशनही लागणं बाई लोक. तर अंकलेश्वरनं स्टेशनला गाडी थांबीच राहीन ती. तर म्हणता अंकलेश्वर थोडंसं देखाड देऊ आई. अंकलेश्वर पहिलं स्टॉप सुरत तीन आपल्या अंकलेश्वर लागस. त्यानंतर गाडी डायरेक्ट वडोदरा ते अंकलेश्वर तीन बी सुटी गई गाडी. मस्त आपली जागा तर आपण सोडीनी बाई लोक ठेठ लागून. तर अंकलेश्वर तीन गाडी धीरे निघ गई. तर आरामशीर म्हणते एकदम खतरनाक गाडी चाल रही थी. अंकलेश्वर नंतर उन्हाही भरूचले गाडी थांबली नाही बाई लोक. भरूचले डायरेक्ट सना पिरी गाडी जाय रही थी. म्हणता आटला व्हिडिओ काढू भो. बडं स्टेशन खाली होतं भरूच ना. तर एकदम खतरनाक व्हिडिओ निघणार डे बाई लोक. ताई भरूचने स्टेशन जाय राहना मस्त आडे सना पिरी गाडी निघे बाई लोक. तर मला बी झोप लाग राही ती. म्हणतात टाइमपास तर आपण व्हिडिओ काढा. आई लागणं आपलं वडोदरा टाइमपास करत. तर वडोदराले धीरे पण गाडी जाय राहिनी. आता बाई लोकांचं देखाडू मी वडोदरा. आई वडोदरानं रेल्वे उभा आहे ताडे बडा. या इंजिन गाड्याला आलेत बडा आडे रेल्वया जाय राहीन ते बाई लोक. त्याडे रेल्वेस इंजिन सुधारता होते त्यांना बी काढली ना व्हिडिओ. आता फायनली आपल्या गाडी वडोदरानं स्टेशनमा एंटर करी जायले. तर एंटर कर रहे ते म्हणता व्हिडिओ थोडासा मोठा हो जायले. पण तुम्ही देख जात स्क्रोल करी का देखतस नाही पण देखा भाई लोक. आई फायनली वडोदरा स्टेशनमा लागणे गाडी. आई वडोदरा स्टेशनमा निघी राहिनी. तर वडोदरा पास करा गाडीनी. तर वडोदरा नंतर धीरे वडोदरा नंतर बी नदी लागली होती बाई लोक. कोणती नदी होती काय माहिती आपलं माहीत नाही एवढं. मग आडे काय लगे झोप लाग राही ती बिचारा असले त्या झोपी गात. आपलं तर काय नाही, आपलं चालूच होतं सालं व्हिडिओ बनवणं थेट लागून. आता बोर व्हायला लाग गई. तर म्हणतो थोडाफार मस्ती करली. आपलं स्टेशन बी जोडेच होतं आपलंवाला. उतरानच होतं आपले बी लवकर. तर आपण थोडीशी मस्ती करली नाही. म्हणता आडे काही टाइमपास करू तू उभं राहायचं नाही. झोप लाग राही ती बाई लोक काय करतस.
फायनली आपलं स्टेशन बी जोडे होतं आहे ते काही लागलं स्टेशन बी आपली गाडी चालली आहे गाडी म्हणाल होतो बायलोग मी त्या स्टेशनवरती ना आमले पकडणे होती बायलोग रिक्षा तर ते रिक्षाने वाट देखत देखत पुढे राहतो आम्ही बाबा म्हणे मी यस म्हणे थांब म्हणे तू म्हणे आडे तर आम्ही आई पुढे चाललोत बायलोग अरे काही जुनं इंजिन लावले आडे रेल्वे स्टेशनने मस्त सुंदरता देखत देखत आडे रिक्षा भेट राहतात 30-30 रुपया मग आडे रिक्षा पकडी बायलोग आणि सीधा बाबाना मंदिर मावूनत तर आडे सकाळ मग आम्ही मस्त 6 वाजता उतरी गत 7 वाजेपर्यंत आम्ही लागलो होतो आडे मस्त आरती वगैरे चालू होती त्या टाईमला आमनं एंट्री होती मंदिर मा बाबा त्या म्हणे थोडंसं थांबिली होत मस्त म्हणे हातपाय तोंड अंगतोंड होत म्हणे अंगतोंड होईसन मग आम्ही मस्त होऊन तू दर्शनले मग तुमले काय ना व्हिडिओ बी काढस आहे का आता फायनली अंगतोंड होईसन होऊन तू आम्ही दर्शनले बाबा आता तर देख राहता मंदिर अरे गाडे मस्त मंदिरनी सुंदरता ही मोठं प्रवेशद्वार आहे बाहेर ना अरे गाडे मस्त भोजनालय वगैरे आहे समोर भोजनालय अरे मंदिर में आम्ही दर्शन लिहिलं हनुमान दादा ना मस्त 2-3 फोटो काढत 4-5 फोटो काढत मस्त आणि मागे बी गेलो आम्ही मंदिरना पुढे फिराले तर थोडंसं तडे मंदिर होतं जलाराम बाबानं ते श्रीरामनं मंदिर होतं हनुमान दादानं मंदिर आले थोडंसं छोटंसं मस्त आहे बी फिरून होतं आम्ही मस्त आहे मंदिर देखा सुंदरता देखच हुई तुमले एकदम खतरनाक तर मग म्हणतं बाई लोगले अजून मंदिर देखाडू मी सामने तीन मंदिर देखाडू देखा तुमले मंदिर एकदम सामने तीन मंदिर दिखाच हुई तुमले तर मंदिर नंतर आहे आपलं मोठं प्रवेशद्वार तुमले देखाडच पहिले काय प्रवेशद्वार में एंट्री करतस तर चला बाई लोग आता आपण जाऊ तर सारंगपूर फिराले सारंगपूर मग आपण म्हणतो फिरी बी म्हणतो आपलं बाई लोगले सारंगपूर देखाडूत म्हणतो तर सारंगपूर मी आता गाव मा चालून फिराले मंदिर बिंदिर दर्शन वैगे आपण गाव फिरू तेवढा आपला जेवण टाइम होईजी बराबर तर ही लागून फायनली गाव मा फिराले तर हे गाव आहे मन मागे देखू शकता तुम्ही ते गाडे पाय डोरे बिरे चर राहतात आई गाव आई समोर मंदिर दिखी राहणं ऊन बी कडक पड राहतं बाई लोग पण काय म्हणतात बाई लोग असं देखाडू अरे काही प्रवेशद्वार आहे सारंगपूर ना खेडगाव आहे सारंगपूर आणि तालुका बोटाद लागस आहे ना मग आणि जिल्हा मग सुरेंद्रनगर आहे जिल्हा तर मग आम्ही आधी टाईमपास करत होते काही प्रवेशद्वार आहे श्री स्वामीनारायण बी केलं तडे याडे लक्झरी वापरे नंतर हायवे अव डायरेक्ट बोटादले जास आता मस्त बोटादले जास्तो आहे प्रवेशद्वार तर फायनली आम्ही रिटर्न येऊत मंदिर मा आता आमना जेवण बी टाईम होई झाला तर बाबा म्हणे आपल्याला लवकर निघ नाही म्हणे तर आम्ही फायनली लागणोच मस्त ते जाय जेवणले सर्व फ्री आहे भाई लोग राहवानं खावानं फ्री आहे मस्त तुम्ही बी या एकदा बाबानं दर्शन लिया तुमले नंदुरबार तिनकर तिकीट काढशात तर तुमले लागी 200 रुपया तिकीट लागस तर आम्ही फायनली लागलो ताडे जेवणले मस्त भाजी होती भात होता मस्त गोड भात तिखा भात मस्त खादं पोट भरीसनी आखो नंतर मग फोटो काढत मोठा मारतोय जोडे मस्त फोटो बिटो काढली ना मग थोडंसं आम्ही फिरालो न तेच ना शोरूम आहे आडे तुमले मारुतीनी मूर्ती भेटी फोटो भेटी एकदम म्हणजे तेसा रिजनेबल प्राईसમાં भेटस आडे नक्की या तुम्ही फिराले अरे काय मूर्तीने आडे प्राईस वगैरे दिलेत अरे काय फोटो आहेत आडे प्राईसमध्ये लिहिलेत म्हणजे एकदम भारी भारी खूप देखासारखं आहे बाई लोक आडे तुम्ही नक्की या एकदा तर मग आम्ही मारुती नाही देखाय बी काय घेतो मग आम्ही आडे नारे देखा मारुती तुमले देखाडत मी पहिले तर मारुतीनी एक खासियत आहे बाई लोक तुम्ही आडे नारे टाकशात ना हां तर आडे नारे टाकशात ना तर डायरेक्ट असं पिरीसन म्हणजे आडे डायरेक्ट 2 तुकडा येतील नारे ना देखा एकदम म्हणजे बोक खतरनाक खासियत आहे काही मारुती परत तुमले देखाडा मी नाही मारुती नाटे म्हणजे एकदम खतरनाक दर्शन आहे आहे हॉटेल आहे बरं का भाई लोक तुमले आडे हॉटेलमा राहणं तर तुम्ही आडे बी राहू शकतास आणि हॉटेलना जेवढे फ्री
फ्रीमा राहवानी बी व्यवस्था आहे तडे राहवाना खावाना काही वांदा नाही तुमनं. आई हनुमान दादानं मंदिर मस्त. तर आम्ही फायनली आमना रस्ता लागत बाय लोक. तर आम्ही बॅग बिग पकडी सन म्हणतात चला ते घरकडे निघणूत आम्ही धीरे 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 धीरे. आमले बस वगैरे भेटणे अडेंग सिटी बस भेटी गई आमले अडेंग सॉरी आपला 24 रुपये तिकीट लागस. तुमने डायरेक्ट बोटाडले सोडते ना रेल्वे स्टेशनले. मग त्यानंतर डायरेक्ट रात्री 8 वाजता गाडी भेटस. माहिती आहे का गाडी बी भेटी की फायनल. मी अर्धा कट करलेले. मग तुम्ही ट्रेन ॲपले देख लीजात. तर जय खानदेश, जय पब्लिक, जय महाराष्ट्र.